चवळीची भाजी केलेली आहे आज. तर आम्ही सगळ्यात पहिलं तेल तापवलं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं, मग बटाटा टाकला, सोबतच वांगी टाकली. हिरवी वांगी असतात माहिती का तुम्हाला, लांब लचक वांगी असतात, ती वांगी टाकलेली आहेत. तर छानपैकी पहिलं परतून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं शिजून घेतलेलं आहे. तर हे आहे आलं लसूण कांदा खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट. टोमॅटो ह्या पिक्चर मध्ये दाखवलं नाही, मी विसरले दाखवायला. आणि त्याच्यानंतर बेसिक मसाले टाकून घ्यायचे, जसे की हळद, लाल तिखट आणि मग गरम मसाला आणि त्याच्यासोबत धना जिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला. त्याच्यानंतर हे सगळं काय व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी आहे 15 लोकांची. तर जी लांबडी वांगी असतात माहितीये का तुम्हाला, तर ती वांगी घेतली होती मी 5. त्याच्यानंतर 3 मोठी बटाटी. आणि ही चवळी जी आहे ती 4 ते 5 तास आधी भिजवली तरी चालते. चवळी भिजवून कुकरला 3 शिट्ट्यांवरती शिजवून घेतली होती. त्याच्यानंतर आपल्या ज्या शेंगा असतात, तर ते शेंगा नंतर टाकल्या होत्या आणि 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतलं चुलीवरती. मीठ टाकलं चवीनुसार आणि आपली भाजी तयार झालेली आहे. आणि सगळं झाल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे. तर बऱ्याच वेळेला मला ट्रोल केलं जातं की कसुरी मेथी का कस्तुरी मेथी, मला नक्की कन्फ्युजनच होतं. तर शक्यतो त्याला कसुरी मेथीच म्हणतात असं मला कळलेलं आहे माझ्या व्ह्युअर्स कडनं. तर कसं वाटलं रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका.